नमस्ते. मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आम्ही घेऊन आलोय गुरुपौर्णिमा खास रांगोळी, ज्याला व्यास पौर्णिमा असं देखील म्हणतात. हा एक महत्त्वाचा भारतीय सण आहे. या दिवशी विद्यार्थी आपल्या गुरूंना आदराने वंदन करतात आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. हा दिवस महर्षी वेद व्यास यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून साजरा केला जातो, ज्यांनी वेदांचे विभाजन केले आणि भारतीय संस्कृतीत मोलाची भर घातली. चला तर मग सुरू करूया. इथे मी A3 ड्रॉइंग शीट घेतली आहे आणि त्यावर काहीशी अगदी साधंसं लोटस आणि हा सर्कल ड्रॉ करून घेतला. त्यावर 100 mm ची A3 OHP शीट टाकली आणि ती सुद्धा आपण ट्रेस करून घ्यायची आहे. मी इथे महत्त्वाची स्टेप्स वगळली आणि मला असं वाटलं की मी ह्यावर काम करू शकेल असं करून, पण नंतर जेव्हा मला कळलं अशी फजिती झाली आहे माझ्या या रांगोळी बनवताना, आणि म्हणूनच तुम्ही ट्रेस करून घ्या पर्मनंट मार्करने. आता इथे पहा, मी काय ठरवलं की आपण काय करूया, ह्या वेळेला ट्रेस करण्याची जी स्टेप आहे ती वगळून टाकू आणि आपण डायरेक्ट रांगोळीत काढायला किंवा टाकायला चिटकवायला घेऊ. पण जेव्हा मी पहिला लेअर मारून झाला आणि हा पहिला लेअर आपल्याला रांगोळी टाकायची आहे, न चिटकलेली रांगोळी आपण म्हणजे न्यूजपेपरवर त्यावर दाब देणार आहोत आणि न चिटकलेली रांगोळी आपण झाडून झटकून बाहेर काढतो, हो की नाही? अगदी आपल्याला असंच करायचं आहे. मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. इथे मी 60-40% घेतलं आहे पाणी आणि 40% घेतलं आहे फॅब्रिक ग्लू. आता जेव्हा रांगोळी टाकून झाली तेव्हा माझ्या लक्षात आलं की जेव्हा आपण रांगोळी झटकायला OHP शीट उचलू तेव्हा तर आपल्याला कळणारच नाही की फुलाची लाईन कुठून सुरू होते आणि कुठून सर्कलची लाईन स्टार्ट होते. त्यामुळे ट्रेस करणं फारच गरजेचं आहे. हां, पण तुम्ही जर झेरॉक्स आणि OHP शीट दोन्हीही जर मास्किंग टेपने स्टिक करून घेतले तर झटकताना दोन्हीही झटकले जातील. पण मी इथे स्टिक करून घेतले नव्हते, म्हणून मी आता काय करते तर पर्मनंट मार्करने आपलं जे फ्लावर आहे, लोटस जे आहे ते राहिलं होतं ट्रेस करायचं ते ट्रेस करून घेते आणि येल्लो झटकून झाल्यानंतर कमळाचं काम करायला सुरुवात करते. कमळाचं काम झाल्यानंतर आपण करणार आहोत पानाचं काम. आणि आणि छोट्या छोट्या ह्या स्टेप्समुळे जेव्हा आपण आपली रेडीमेड रांगोळी बनवून रेडी करू ना आणि काही खास दिवसासाठी, तेव्हा ती वापरण्याची जी मजा असते ना मैत्रिणींनो, ती खूपच छान असते. आता पहा ना, ह्या रांगोळीला सिलेक्ट करण्याचं असं काही खास कारण नाही आहे, पण आपण गुरूंना फूल वाहतो, त्यांच्या चरणी काही अर्पण करत असतो आणि कमळ हे उत्तम प्रतीक आहे आणि म्हणून मे बी कमळाला या रांगोळीमध्ये घेतलं जातात. आणि या दिवशी सगळ्यांनाच माहिती आहे की विद्यार्थी आपल्या गुरूंना भेटून पुष्पगुच्छ किंवा काही भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करतात. काही ठिकाणी तर विद्यार्थी आपल्या गुरूंची आरती किंवा पूजन करतात. अनेक लोक ह्या दिवशी उपवासही वाचतात, गुरुचरित्र पठण आणि अशा बऱ्याच गुरूंना ह्या दिवशी श्रद्धांजली अर्पण करतात किंवा त्यांना भरपूर काही शुभेच्छा त्यांना देऊ करतात. तर ह्या अशा गुरु शिष्य नात्यांच्या ह्या दिवसाला जर आपण खास रांगोळीचा टच दिला, आता ह्या रांगोळीमध्ये असं खास असं गुरु शिष्यासारखं किंवा गुरुपौर्णिमेसारखं असं खास असं काही नाही आहे, बट फूल आणि फुलाबरोबर असलेली आपलं भाव त्याच्या मागे तो नक्कीच ह्या रांगोळीमधून दिसून येईल. सर ह्याला पण बघा, मी लोटस पण इथे कंप्लीट करून घेत आहे. शेडेड नाही केला तरीही चालणार आहे. तुम्ही एखादा लाईट पिंक किंवा डार्क पिंकपैकी दोघांपैकी एखादा कलर ह्यामध्ये वापरू शकता. अगदी स्टार्ट टू आतापर्यंत रेडी रांगोळीला तुम्ही जो भरभरून प्रतिसाद आम्हाला देत आहात त्यासाठी मनःपूर्वक आभार. आणि असेच छोट्या छोट्या गोष्टींमधून रांगोळी बनवायला शिका. आणि मैत्रिणींनो, येणाऱ्या सणासुदीसाठी आत्तापासूनच तयारी करा, जेणेकरून येणाऱ्या सणासुदीचं तुमचं जे घर असेल ते तुम्ही बनवलेल्या रेडी रांगोळीने भरलेलं असेल. आणि
त्याला बघूनच तुम्हाला अर्धं बरं वाटेल की वा, जी आपण मेहनत केली होती ती सणाला आणि म्हणजे दिवाळीला, गणपतीला, दसऱ्याला इतकी सुंदर दिसेल. प्रत्येक ओकेशनला आपण आपल्या चॅनलवर रांगोळी टाकत आहोत. तो तुम्ही तेही पाहालच. आणि त्या सगळ्या रांगोळी माझ्या या मैत्रिणी ज्या या व्हिडिओला पाहत आहेत त्या नक्कीच करून पाहणार आहेत, हो की नाही? तर मग वाट बघू नका. कोणताही दिवस नवीन नवीन कला बनवण्यासाठी, शिकण्यासाठी उत्तम आहे. OHP शीट, कलर, रांगोळी, ब्लॅक कलर, ब्लॅक आउटलाइनर, व्हाईट आउटलाईन कलर आणि म्हणजे असे सिलेक्टेड मटेरियल आणलं की आपण काम करायला रेडी, हो की नाही? गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण खास करून आपल्या दारात रांगोळी काढतो किंवा अ, पाटावर बसवायचं असेल गुरूंना तर त्याच्या भोवती आपण रांगोळी काढू. तर त्यासाठी हा एक उत्तम ऑप्शन आहे. काही खास जसं मी ह्याआधी म्हणाली की या रांगोळीमध्ये असं काही खास नाही आहे, पण तुम्ही या येल्लो बेसवर काहीही ठेवू शकता. गुरुचरण, गुरुपादुका किंवा एखादे पाऊलखुणा, बऱ्याच वेगवेगळ्या केल्या जाणाऱ्या डिझाईन ज्या आहेत त्या आपण इथे लावू शकतो. पहा इथे पहिला लेअर मारून झाल्यानंतर 15 ते 20 मिनटं सुकायला द्यायचं आहे आणि अगदी तसाचा तसाच दुसरा लेअरसुद्धा रिपीट करायचा आहे. पहा किती छान आपली रांगोळी रेडी आहे. आणि ह्याच रांगोळीला आपण काय करणार आहोत, व्हाईट आउटलाईन करून घेणार आहे. मी इथे अगदी जाडसर अशी आउटलाईन करत आहे. तुम्ही म्हटलंच तर बारीकही करू शकता. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला? ह्यात दाखवण्यात येणारी रांगोळीची बेसिकशी आयडिया कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्सवर नक्की कळवा. आणि हो, भेटूया अशाच चांगल्या आयडियासह येणाऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.